बोलणे की तुम्ही फक्त एकच दादा अजित दादा बस. ऐकला का तू? बोलणे की तुम्ही फक्त एकच दादा अजित दादा बस. काही चर्चा ही पण आहे की विलिनीकरण होत नाही, त्यामुळे रोहित पवार अशा पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्स करतायत अशी एक धमकी आवाज. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणलो होतो विलिनीकरण आता काही फायदा नाही, आम्हाला करायचा पण नाही, कारण का दादाची भावनिक इच्छा होती की पवार साहेबांचं वय बघता पवार साहेबांबरोबर एकत्रित येणं ही त्यांची भावनिक इच्छा होती. 18व्या वर्षी अजितदादांचे वडील हे वारले. अनंत आजोबा हे वारल्यानंतर अजितदादांना कुणी मुलासारखं वागवलं असेल तर पवार साहेबांनी वागवलं आणि हे त्यांच्या मनात होतं. हे त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं. जेव्हा रेवतीचं लग्न ठरलंय हे सांगण्यासाठी पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला. मी तिथं होतो, पण पवार साहेबांना कफ असल्यामुळे पवार साहेबांना बोलता येत नव्हतं. पवार साहेब काय बोलतात हे दादांना कळत नव्हतं आणि ही ती परिस्थिती बघितल्यानंतर दादांच्या डोळ्यात पाणी मी बघितलेलं आहे. मग ही भावनिक भूमिका दादांची असताना याच्यामध्ये आम्ही राजकारण का करू? अरे नको आम्हाला हे विलिनीकरण, पण अजितदादांना न्याय तर द्या, त्याच्यासाठी एफआयआर तर करा. साधी एफआयआर होत नसेल तर अजितदादांना न्याय कसा मिळणार असं आमचं मत आणि लोकांचं मत आहे. नाही, अनेक बारामतीकरांचं असं म्हणणं आहे की दादांनी एवढे आमदार केले, खासदार केले, रोहित पवार आणि मिटकरी सोडले तर एकही आमदार यावरती बोलायला तयार नाही, आवाज उठवायला तयार नाही. वाटतं तुम्हाला ही सगळी शोकांतिका आहे? बघा, अजितदादांच्या विरोधात या बारामती मतदारसंघातून कोण उभं होतं? युगेंद्र इथं आहे. मला पहिलं जिल्हा परिषदेचं तिकीट दादांनी दिलं, मला आमदारकीचं तिकीट दादांनी दिलं आणि राजकारणात आम्ही दोघं येण्यापूर्वी लहानपणीपासून जन्मापासून आम्ही त्यांचे पुतणे, आम्हाला त्यांनी मांडीवर खेळवलंय हे आम्हाला माहित आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या लेवलवर त्या ठिकाणी बांधतोय. आता काल अमोल मिटकरींना संधी दादांनी दिली. नायकवडेंना भाषणातून शब्द दिला होता की तुला मी तिथं आमदार बनवतो, दादांनी करून दाखवलं, ते तिथं आले होते. आता बाकीचे काय येत नाहीत हे मी कसं सांगू शकणार? तो त्यांचा तिथं विषय आहे. नाही, पण शोकांतिका वाटते का तुम्हाला एक सगळी? त्यांनी पण यायला पाहिजे या तुमच्या लढ्यामध्ये. त्यांच्या मनामध्ये असेल, पण त्यांना येता येत नसेल, काय येता येत नाही मी नाही सांगू शकणार. चला, थँक्यू बाबा, थँक्यू. ऐकला का तू? बोलणे की तुम्ही फक्त एकच दादा अजित दादा बस. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.